झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धाराशिवच्या 3 कुख्यात गुन्हेगारांना धुळ्यात अटक. 2 गावठी कट्ट्यांसह जिवंत काडतुसे जप्त. शिरपूरहून धुळ्याकडे येताना गुन्हे शाखेने केली कारवाई. शिरपूरहून धुळ्याकडे गावठी कट्टे घेऊन टाटा कंपनीच्या कारमध्ये 3 जण येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी 5 मार्च रोजी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावर हॉटेल मुल्लाजूच्या समोर सापळा रचला. या ठिकाणी संबंधित संशयित कार थांबवली असता त्यात 3 जण आढळून आले. तिघेही धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील कैकाडे गल्लीतील रहिवासी आहे. मारुती नागनाथ माने, नाना अंकुश माने आणि ज्ञानेश्वर रामलिंग कदम अशी या तिघांची नावे आहेत. त्यांच्याकडून 2 गावठी कट्टे, 4 जिवंत काडतुसे, 4 मोबाईल आणि वाहन असा 8,99,000 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आलाय. त्यांच्यावर यापूर्वी अहिल्यानगरातील श्रीगोंदा पोलीस ठाणे, चाकण, भूम या पोलीस ठाण्यांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. याबाबत अधीक्षक धिवरे म्हणाले, धुळे यांना अशी एक खबर मिळाली होती की काही आरोपी कट्टे घेऊन धुळ्याच्या साईडला शिरपूरवरून येत आहे. त्यांच्या याच्यामध्ये इंटरव्ह्यू केला असता त्यांना एक आपल्याला एक कार मिळालेली आहे. त्याच्यामधून मारुती नागनाथ माने हा राहणारा आहे भूम धाराशिव, नाना अंकुश माने हा देखील राहणारा आहे भूम आणि ज्ञानेश्वर रामलिंग कदम हा कैकाडी गल्ली भूम हे तिघही धाराशिव जिल्ह्यातले आरोपी आहेत. यांच्यावर पूर्वीचे 6 गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडनं आपण एकूण 8,99,000चा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्याच्यामध्ये 2 कट्टे आहेत आणि 4 राऊंड्स आहेत, मोबाईल फोन आहेत आणि टाटा कंपनीची एक जेस नावाची वाहन आहे, असे आपण जप्त केले. धुळे मार्गे जाणाऱ्या धाराशिवच्या या अट्टल गुन्हेगारांना अटक करण्याची ही कारवाई अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, सहाय्यक उपनिरीक्षक संजय पाटील, पोलीस कर्मचारी पवन गवळी, अरिफ पठाण, सचिन गोमसाळे, देवेंद्र ठाकूर, मयूर पाटील, राजीव गीते यांनी केली. प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.